सगळा खेळ सुनेत्रा पवारांना कळतोय. एक निर्णय पटेल तटकरेंना एक्सपोज करतोय. सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात. पटेल यांचा विषय रोहित पवारांनी केला. मिटकरी आणि रोहित पवार दोघेच भिडतात. पार्थ जय यांना उशिरा शहाणपण. पवारांनी सुरुवातीला केलेला घोळ म्हणून फडणवीस पटेल तटकरेंना ढील. नेमकं घडलंय काय? सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ही तीन नावं चर्चेत आहे. विशेषतः सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर पटेलांनी ठेवलेला हात असो किंवा मग हाताला धरून पटेलांनी ओढणं असो, या दोन गोष्टी प्रफुल्ल पटेल यांना महाराष्ट्राच्या राजकारणात विलनच्या भूमिकेत घेऊन आलेत. पटेल यांना एक उपमुख्यमंत्री किंवा अजित पवार यांच्या पत्नी यांच्यासोबत कसं वागावं याचं जर भान नसेल तर प्रफुल्ल पटेल यांना नेता कसा म्हणावा. अर्थात उभा महाराष्ट्र हे बघत होतो. कुजबूज करत बोलतही होता, मात्र त्यावरती थेट भाष्य कोणीही करत नव्हतं. मात्र रोहित पवार यांनी काकींसोबत वागताना काही लोकांनी नीट वागावं असं सांगत पटेलांकडे बोट दाखवलं आणि महाराष्ट्रात दबक्या आवाजात सुरू असलेली चर्चा खुल्या आवाजामध्ये बाहेर पडली. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. जर सुप्रिया सुळे, शरद पवार पक्ष ताब्यात घेणार होते म्हणून सुनेत्रा पवारांनी ही घाई केली, तर गेल्या 1 महिनाभरापासून रोहित पवार आणि महाराष्ट्र अजित पवार का गेले, कसे गेले, ते षडयंत्र आहे का, तो घातपात आहे का, यावर बोलत असताना सुनेत्रा पवारांनी रणरागिणी म्हणून त्या मुद्द्यावरतीही स्टँड घेणं गरजेचं होतं. अजित पवार हे विमानाने जाणारच होते की विमानाने जावे यासाठी तसं षडयंत्र रचलं गेलं होतं का, यावरती सुनेत्रा पवार का विचार करत नाहीये. ऐनवेळी पायलट कसे बदलले गेले, ऐनवेळी अजित पवारांच्या मनातही घातपाताचा संशय आला होता का, अजित पवारांभोवती चक्रव्यूह आखलं गेलं होतं का, या मुद्द्यावरती जर पहिल्याच दिवसांपासून सुनेत्रा पवारांनी स्टँड घेतला असता तर मग काहीही जरी झालं असतं तरी सुद्धा महाराष्ट्रातील महायुतीतील नेत्यांना या गोष्टीवर बोलणं बाध्य होतं. मात्र जय पवार, पार्थ पवार शांत राहिले आणि त्यांच्या शांततेचं रूपांतर इतर कुणीही बोललं तर ते राजकारण करते अशामध्ये रूपांतरित होत होतं. आता कुठे जाऊन विमानाचा मालक जो आहे तो पायलटच्या सीटवर झोपलेला दिसतो, तेव्हा जय पवार बोलायला लागलेत. पार्थ पवार तर अजून बोललेले नाहीयेत. सुनेत्रा पवार यांनी फक्त मुख्यमंत्र्यांकडे चौकशीसाठी पत्र दिलं एवढं म्हटलं जातंय. लक्षात घ्या, सुनेत्रा पवारांनी पत्र दिले आणि चौकशी होती इथपर्यंतच थांबणं चूक आणि चूकच होतं. तुमचा स्वतःचा नवरा गेला, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री गेला, एका पक्षाचा अध्यक्ष गेला, भूमिका जोराची घ्यायला हवी होती. मात्र सुनेत्रा पवारांनी ती न घेतल्यानं आणखी एक घोळ झाला. त्याहीपेक्षा मोठा घोळ झाला तो म्हणजे अजित पवार गेले त्याच दिवशी घाईघाईने शरद पवार कॅमेऱ्यासमोर आले. हा अपघात आहे, घातपात नाही हे सांगून टाकलं. यामध्ये राजकारण आणू नका असंही सांगितलं. या गोष्टीमुळे सुद्धा हा मुद्दा डायव्हर्ट झाला. मुळात अजित पवार गेल्याचं भांडवल करण्यापेक्षा अजित पवार का गेले यावरती चौकशी करण्यापेक्षा राजकारण करण्यामध्ये अजित पवारांचा पक्षही तितकाच मग्न दिसला. अर्थात विरोधक म्हणून बाकीचे राजकारण करतील ही गोष्ट वेगळी. मात्र अजित पवारांचं कुटुंब जर या मुद्द्यावर स्टँड घेत होता तर बऱ्याचशा गोष्टी फिरलेल्या दिसल्या असत्या. 10 जानेवारी या तारखेपासून रोहित पवारांनी हा विषय लावून धरलाय, तर अगोदरचेच 10 दिवस अमोल मिटकरी या मुद्द्यावर बोलतायत. महाराष्ट्रात विचार केला तर रोहित पवार आणि अमोल मिटकरी सोडून या मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीये. आणि त्यातल्या त्यात सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर पटेलांनी ठेवलेला हात या गोष्टी सांगतात की पटेल अजित पवारांची राष्ट्रवादी नासवण्याचा तर प्रयत्न करत नाहीये ना. खांद्यावरचा हात, दादांचा घात आणि अशा बऱ्याचशा चुका ज्या आहेत त्या प्रफुल्ल पटेलांना होऊ शकतात. मग जय पवारांना जागा दाखवण्याचा मुद्दा असू द्यात किंवा मग पक्षांतर्गत सगळी सूत्र हाती घेण्याचा मुद्दा असू द्यात, पटेलांना या चुका भोवतील असं दिसतंय. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. या मुद्द्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मुद्दा विषय आवडला असेल तर आपल्या पेजला, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, फॉलो करा. जय महाराष्ट्र.